वंदे भारत ट्रेनमधील जेवणात आता झुरळ सापडल्याचा प्रकार घडलाय। भोपाळहून आग्राला जाणाऱ्या ट्रेनमधील हा प्रकार आहे आणि प्रवाशाच्या तक्रारीनंतर IRCTCने आता माफी सुद्धा या संदर्भात मागितलेली आहे। तर धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। तर वंदे भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प होता आणि त्याच वंदे भारत ट्रेनमध्ये हा प्रकार घडलेला आहे। जेवणात झुरळ सापडल्याचा हा प्रकार घडलाय। भोपाळहून आग्राला जाणाऱ्या ट्रेनमधील हा प्रकार दिसतोय आणि या एकंदरीत प्रकारानंतर प्रवाशांना तक्रार केली आणि त्या तक्रारीनंतर IRCTCने माफी मागितल्याचं सध्या समजतंय। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। तर रिद्देश, खरं तर धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। वंदे भारत ट्रेनमधील जेवणात झुरळ सापडल्याचा सध्या समजतंय। नक्कीच आपण पाहिलं तर वंदे भारत ट्रेन ही देशभरातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प होता आणि तो प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यामध्ये अनेकदा आपल्याला त्रुटी देखील आपल्याला पाहायला मिळाली। मात्र आता वंदे भारतच्या ट्रेनच्या जेवणामध्ये जी झुरळ सापडली आहे, भोपाळ आग्रा जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका जोडप्याने IRCTCला दिलेल्या तक्रारीत त्यांनी असं सांगितलं की आम्हाला जेवणात झुरळ सापडले आणि याचा फोटो देखील सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे। त्यांनी ही माहिती एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली होती आणि एक्स पोस्टमध्ये ज्या व्यक्तीने पोस्ट केलं त्याचं असं मत आहे की माझे काका काकी 18 जूनला भोपाळहून आग्राला प्रवास करत असताना वंदे भारतमध्ये जेव्हा त्यांना जेवण देण्यात आलं तेव्हा त्या जेवणामध्ये जी झुरळ आहे ती सापडली। IRCTCने दिलेल्या जीवनात त्यांना झुरळ आढळल्याने त्यांना कृपया संबंधित कठोर कारवाई करा आणि पुन्हा असं होणार नाही याची काळजी घ्यायची पोस्टवर देखील म्हटलं आहे। महत्त्वाचं म्हणजे ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर IRCTCने त्यांची जी दखल घेत त्याची माफी देखील मागितली। मात्र नागरिकांचा सुरक्षिततेचा खूप मोठा प्रश्नचिन्ह वंदे भारतमध्ये आहे की नाही, त्यांच्या जीवनात सुरक्षित आहे की नाही खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय आणि या संबंधितावरती काय कारवाई केली हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच रिद्देश, खरं तर अनेक प्रवासी आहेत ते वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास करतात, त्यामुळे त्यांच्या नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।